आज ना म्हटलं नाश्त्यासाठी काहीतरी बनवावं, पण फ्रीज उघडून बघितल्यावर माझ्याकडे होता दुधी भोपळा. तर मग याची भाजी तर म्हटलं कुणी काही खाणार नाही. मग म्हटलं याची काहीतरी नवीन अशी रेसिपी आपण आज ट्राय करूयात. मग दुधी भोपळा मी अर्धाच वापरलेला आणि त्याला खिसून घेतला छानपैकी साल काढून. नंतर मी याच्यामध्ये 1 वाटीभर बेसन पीठ घातलं. थोडंसं याच्यामध्ये अर्धा वाटीभर ना तांदळाचं जे पीठ आहे ते घातलं मी. नंतर साधारण 2 वाट्या किंवा मग 1 मोठी वाटीभर मी याच्यामध्ये नॉर्मल आपलं गव्हाचं पीठ घातलं. म्हटलं काहीतरी नवीनच करायचं आज. मग थोडंसं याच्यामध्ये चवीनुसार थोडासा ओवा चमचाभर घातला. आणि माझ्याकडं थोडंसं काळं मीठ होतं, म्हणजे रॉक सॉल्ट पण तुम्ही याला म्हणू शकतात. मी ते घातलं चमच्याभर. तुम्ही साधं मीठ वापरलं तरी जमेल. थोडीशी चिमूटभर हळद टाकली. अर्धा चमचाभर धने पावडर घातली. अर्धा चमचाभर माझ्याकडे चाट मसाला होता, हा ऑप्शनल आहे. नंतर मी याच्यामध्ये ना थोडंसं आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घातली याच्यामध्ये. त्यातून छानपैकी मस्त फ्रेश असा कोथिंबीर टाकला वरतून आणि थोडंसं आपलं साधं नॉर्मल मीठही मी घातलं चवीसाठी याच्यामध्ये. तुम्ही एकच मीठ कोणतेही वापरू शकतात. नंतर 3 ते 4 चमचे याच्यामध्ये तेल टाकलं. तेलाने छान असे क्रिस्पी होतात हे. नंतर याला गरजेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं मिश्रण एकत्रित करून घेतलं. मीडियमच बॅटर ठेवलं मी, जास्त पातळही नाही किंवा मग जास्त घट्टही नाही. सकाळी सकाळी म्हटलं ना सगळ्यांनाच घाई असते. मग त्याच्यामध्ये नाश्ता, मग स्वयंपाक, मग लहान मुलांची टिफिन, मग ऑफिसला जाणाऱ्यांची टिफिन, या सगळ्या गडबडीमध्ये ना अजिबातच वेळ नसतो. तर मग म्हणून ही रेसिपी एकतर ट्राय करा. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. तर अशा प्रकारे आपलं जे बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे. तुम्ही याला थालीपीठही म्हणू शकतात किंवा मग दुधी भोपळ्याचे डोसेही तुम्ही म्हणू शकता त्याला. पण बॅटर जे आहे ना त्याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे. मस्तपैकी एका पॅनवरती मस्त छान असं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घेतल्यानंतर हळूहळू ना हे बॅटर पसरवायचं आहे आपल्याला. इथे तुम्ही बघू शकतात. एकदम हळूहळू हे बॅटर सगळीकडे पसरवायचं आहे आणि अशा प्रकारे छानपैकी थोडंसं तेल टाकून हे मस्त भाजून घ्यायचे आहेत आपल्याला लो मीडियम फ्लेमवरती. आणि साधारण 20 ते 30 सेकंदानंतर असं पलटून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं याला 1-2 मिनिटे. पटकन होतात झाकण ठेवल्याने. सकाळी सकाळी घाई असते ना तर मग झाकण ठेवल्याने पटकन होतात. नाही ठेवलं तरी काय हरकत नाही. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आपले दुधी भोपळ्याचे जे पराठे किंवा मग डोसे आहे ते रेडी झालेले आहेत इथे. लहान मुलंही खूप आवडीने खातात आणि जे दुधी भोपळा खात नाहीत तेही खूप आवडीने खातात. आणि नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.